नमस्कार मित्रांनो 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना। आता या योजनेअंतर्गत जे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहे, तर अशा नागरिकांना आता वर्षाला 3000चं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। ते यामध्ये त्यांच्यासाठी काही उपकरणे खरेदी करू शकतात। तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला अर्ज कसा भरायचा आहे, कुठं जमा करायचा आहे, कागदपत्र काय काय लागणार आहे, तर याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही हा अर्जाचा नमुना बघू शकता। मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ मिळण्यासाठी करावयाचा अर्जाचा नमुना। तर या अर्जाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून हा अर्ज डाउनलोड करू शकता आणि हा अर्ज आपल्याला भरून आपल्या ग्रामपंचायतमध्ये द्यायचा आहे। तर मित्रांनो, आता हा अर्ज कसा भरायचा आहे, तर हे सुद्धा आपण इथं थोडक्यात समजून घेऊया। तर इथं बघा पासपोर्ट फोटो, तर इथं तुम्हाला तुमचा जे काही पासपोर्ट फोटो आहे तर हा चिटकवायचा आहे। त्यानंतर इथं एक नंबरला बघा अर्जदाराचे संपूर्ण नाव। आता तुम्ही ज्याच्या नावाने अर्ज करत आहात तर त्याचं नाव इथं टाकायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता, तर इथं आपल्याला आपला ॲड्रेस टाकायचा आहे। जसा आपल्या आधार कार्डवरती ॲड्रेस आहे सेम तसाच टाकायचा आहे। त्यानंतर 3 नंबरला आहे अर्जदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक, तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर इथं 4 नंबरला आहे अर्जदार जन्मदिनांक, आपली जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर 5 नंबरला आपला इथं आधार क्रमांक टाकायचा आहे, जो अर्जदार आहे तर त्याचा आधार नंबर इथं टाकायचा आहे। त्यानंतर 6 नंबरला अर्जदाराचे लिंग, तर इथं स्त्री असेल तर स्त्री करायचं आहे आणि पुरुष असेल तर पुरुष करायचं आहे। त्यानंतर 7 नंबरला आहे अर्जदाराची जात व पोटजात प्रवर्ग। आता तुमची जी काही जात असेल तर ती जात तुम्हाला इथं टाकायची आहे। त्यानंतर 8 नंबरला आहे अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, तर आता इथं तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे। आता तुम्हाला याच्यासाठी काही उत्पन्नाचा दाखला घेण्याची गरज नाही, तुम्हाला तुमच्या हातानेच तुमचं उत्पन्न हे मेन्शन करायचं आहे। तुम्हाला हे उत्पन्न 2 लाखाच्या आतमध्ये दाखवायचं आहे। त्यानंतर इथं शिधापत्रिका क्रमांक 9 नंबरला ऑप्शन आहे शिधापत्रिका क्रमांक, तर इथं तुम्हाला तुमचा रेशन कार्डचा नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर 10 नंबरला आहे अर्जदाराचे बँकेचे नाव, तर आता इथं तुम्हाला तुमची जी काही बँक असेल तर त्या बँकेचं नाव इथं टाकायचं आहे। त्याच्या खाली नंतर इथं 11 नंबरला आहे बँकेचा संपूर्ण पत्ता। आता ज्या ठिकाणी तुमची बँक असेल तर तिचा पत्ता इथं टाकायचा आहे। 12 नंबरला शाखा देण्यात आलेली आहे, तर इथं तुम्हाला तुमच्या शाखेचं नाव टाकायचं आहे। ज्या गावामधील तुमची बँक आहे तर त्या गावाचं नाव इथं टाकायचं आहे। तर 13 नंबरला खाते क्रमांक विचारलेला आहे, तर इथं तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर खाली 14 नंबरला IFSC कोड, तर तुम्हाला तुमच्या पासबुकवरती IFSC कोड दिलेला असतो, तर IFSC कोड तो टाकायचा आहे। यानंतर तुम्हाला अर्जासोबत जोडायची कागदपत्र, आता तुम्हाला काय काय कागदपत्र जोडायचे आहे तर हे बघा। आणि जे तुम्ही कागदपत्र जोडलेले आहेत तर त्याच्यासमोर तुम्हाला होय आहे किंवा नाही असं करायचं आहे। तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, इथं तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे। तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल तर तुम्ही इथं मतदान कार्ड सुद्धा देऊ शकतात। त्यानंतर इथं 2 नंबरला तुम्हाला राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स द्यायची आहे। आता तुम्हाला इथं तुमचं बँक अकाउंट हे राष्ट्रीयकृत बँकेमध्येच असलं पाहिजे, नॅशनलाइज बँकेमध्ये, आणि त्याच बँकेची तुम्हाला पासबुक झेरॉक्स इथं द्यायची आहेत। त्यानंतर तुम्हाला 3 नंबरचे डॉक्युमेंट विचारलेलं आहे, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो तुम्हाला इथं द्यायचे आहेत। तुमचे पासपोर्ट साईजचे जे 2 फोटो आहे तर हे फोटो तुम्हाला इथं द्यायचे आहेत। त्यानंतर 4 नंबरला बघा कौटुंबिक उत्पन्न दाखला स्वयंघोषणापत्र, आता इथं तुम्हाला एक स्वयंघोषणापत्र भरून द्यायचं आहे उत्पन्न दाखल्याचं। तुम्हाला काय उत्पन्न दाखला घेण्याची गरज वगैरे काही नाही, तुमच्याच हाताने तुम्हाला इथं एक स्वयंघोषणापत्र जोडून द्यायचं आहे। त्यावरती आपलं उत्पन्न हे मेन्शन करायचं आहे 2 लाखाच्या आतमध्ये। आता हे उत्पन्नाचं आता हे स्वयंघोषणापत्र कसं भरायचं आहे तर हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही ते स्वयंघोषणापत्र आणि हा अर्ज एकत्रच आहे, तुम्ही डाउनलोड करू शकतात। त्यानंतर इथं 5 नंबरला आहे समक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतलेला नसल्याचे स्वयंघोषणापत्र तुम्हाला इथं जोडून द्यायचं आहे। जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला द्यायचं आहे, जर नसन घेतात तर त्याचं सुद्धा एक स्वयंघोषणापत्र तुम्हाला इथं जोडून द्यायचं आहे। इथं 6 नंबरला आहे शिधापत्रिका क्रमांक, तर आता इथं तुम्हाला तुमच्या शिधापत्रिका क्रमांक टाकून इथं तुम्हाला एक झेरॉक्स प्रत त्याची जोडून द्यायची आहे। तुमच्या रेशन कार्डची एक झेरॉक्स प्रत इथं जोडून द्यायची आहे। त्यानंतर 7 नंबरला आहे वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र, आता इथं तुम्हाला वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्राची गरज पडणार आहे। कोणत्याही हॉस्पिटलमधून, सरकारी हॉस्पिटलमधून तुम्ही इथं एक वैद्यकीय प्रमाणपत्र हे मिळू शकता आणि याच्यावरती सही शिक्का घेऊन याला जोडून द्यायचं आहे। त्यानंतर इथं 8 नंबरला ऑप्शन आहे जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र, BPL किंवा रेशन कार्ड, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन पुरावा। जर तुम्ही मित्रांनो इंदिरा गांधी वगैरे या योजनेमधून डोल, उदाहरणार्थ डोल वगैरे जर आपण अशा
काही योजनांचा लाभ घेत असाल किंवा पेन्शनचा योजनेचा लाभ घेत असाल तर त्याची काही तुमच्याकडे जर काही पुरावा असेल, तुमच्याकडे पावती वगैरे काही असेल तर ती पावती तुम्हाला इथंच जोडून द्यायची आहे. त्यानंतर इथं खाली स्वाक्षरी करायची आहे, अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज भरून द्यायचा आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला आता एक स्वयंघोषणा पत्र जोडून द्यायचं आहे. सगळ्यात वरती तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर वर्ष टाकायचं आहे, तुमचं किती वय चालू आहे आता सध्या ते टाकायचं आहे, त्यानंतर व्यवसाय टाकायचा आहे, तुम्ही कुठे राहतात तर ते टाकायचं आहे, त्यानंतर तालुका जिल्हा टाकायचा आहे आणि खाली कोणत्या योजनेसाठी तुम्हाला कोणत्या उपकरणासाठी आता तुम्हाला इथं अर्ज करीत आहात तर ते टाकायचं आहे. जसं की तुम्ही चष्मा असेल, श्रवण यंत्र असेल, ट्रायपॉड असेल, जे काही स्टिक व्हीलचेअर असेल, तुम्ही ज्याच्यासाठी ज्या उपकरणासाठी अर्ज करत आहात तर ते टाकायचं आहे. खाली इथं दिनांक टाकायची आहे, ठिकाण टाकायचं आहे आणि अर्जदाराची सही करायची आहे. आता त्यानंतर तुम्हाला हे दुसरं स्वयंघोषणा पत्र एक भरून द्यायचं आहे. इथं सुद्धा तुम्हाला तुमची बेसिक माहिती टाकायची आहे. तुमचं नाव वगैरे, नाव, वय किंवा व्यवसाय, राहणार, तालुका, जिल्हा ही माहिती तुम्हाला इथं टाकायची आहे आणि त्यानंतर इथं खाली तुम्हाला मौजे तुमचे क्षेत्र कोणत्या गावामध्ये आहे, तुमच्या नावावर जर जमीन असेल तर त्याचा उल्लेख इथं करायचा आहे. त्यानंतर इथं तुम्ही कोणत्या वर्षासाठी इथं या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर आपलं चालू वर्ष टाकायचं आहे. त्यानंतर इथं आता अक्षरी रक्कम म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे तुमच्या कुटुंबाचं सर्व मिळून तर ते उत्पन्न तुम्हाला इथं टाकायचं आहे. तुम्हाला 2 लाखाच्या आतमध्ये हे उत्पन्न टाकायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही उत्पन्न दाखल्याची गरज नाही किंवा कोणताही तलाठ्याकडून तुम्हाला उत्पन्न दाखला घेण्याची गरज नाही. तुम्हाला इथं तुमच्या हाताने तुमचं उत्पन्न मेन्शन करायचं आहे. त्याच्याच पुढे तुम्हाला आता अक्षरामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे. खाली तुम्हाला दिनांक टाकायचे आहे, ठिकाण टाकायचं आहे, स्वयंघोषणा पत्र करणाऱ्याची सही. तर इथं आता तुम्हाला तुमची जो काही अर्जदार आहे तर त्याची सही इथं तुम्हाला करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन अपडेट हे घेऊन येत असतो. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.